पुढची बातमी पाहूयात। मनोज जरांगेंनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। मात्र त्याच वेळी मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींबाबत धक्कादायक माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। जरांगेंच्या आंदोलनामधून मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र धोक्यात आलंय। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मिळालेलं हे आरक्षण अखेर कायद्याच्या आणि न्यायालयाच्या चाचणीमध्ये टिकणार का, असा सवाल आता विचारला जातोय। दरम्यान अवैध प्रमाणपत्रांबद्दल माहिती घेऊन नेमकी चूक कुणाची आहे याचा शोध घेतला जाईल, असं भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी म्हटलंय। त्याचबरोबर मनोज जरांगेंना आंदोलनाची वेळ येणार नाही असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान त्यांनी हाकेंवर देखील टीका केली आहे। प्रसाद लाड यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। कुणबी प्रमाणपत्रांवरनं आता पुन्हा एक नवीन वाद निर्माण होतोय का, अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण का स्थानिक निवडणुकांमध्ये ज्यांनी कुणबीच्या माध्यमातून ओबीसी कोट्यातनं निवडणूक लढलेल्या अशा 4 जणांना अवैध ठरवण्यात आलेलं आहे। आणि याच बाबतीत बोलण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे। कुणबी मराठा याच्यातून ओबीसी प्रमाणपत्र निघत आहेत, मात्र ही कायदेशीररित्या टिकत नाहीत असं आत्ता आपल्याला पाहायला मिळते। कारण का स्थानिक निवडणुका लढलेल्या 4घांची प्रमाणपत्र ही अवैध ठरवलेली आहेत। नाही, मला असं वाटतं की एकंदरीतप्रमाणे मराठवाड्यातल्या कुणबी समाजाला जी हे दिले कुणबी प्रमाणपत्र दिली गेली आहेत ही हैदराबाद गॅझेटप्रमाणे दिली गेलेली आहेत। न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांच्या समितीने 58 लाख नोंदी या राज्यामध्ये शोधून काढल्या, ज्याच्यामध्ये काही मराठवाड्यातल्या आहेत, ज्याच्यामध्ये मोडी लिपीमध्ये लिहिल्या गेलेलं आहे। काही छत्रपती शिवाजी महाराज संस्थानं म्हणजे सातारा संस्थानाचे आहेत, काही कोल्हापूर संस्थान छत्रपती शाहू महाराजाच्या संस्थानांचे आहेत, मुंबई गॅझेट आहेत, काही ठिकाणी औंध संस्थानाच्या आहेत। अशा अनेक नोंदी राज्यामध्ये मिळाल्या। त्या माध्यमातून ज्यांची वंशावळ मिळत गेली त्या वंशावळीच्या माध्यमातून त्यांना ती प्रमाणपत्र दिली गेली। त्यानंतर मागच्या 30 मेला ज्यावेळेला मनोजदादा जरांगे पाटलांनी उपोषणाला ते बसले त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी सुधाराव्या म्हणून माननीय विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वात एक मराठा आरक्षण समाजाची समिती आहे, त्यांनी बैठक घेऊन ते एक नवीन 12-13 विषयांची SOP तयार केली आणि त्या माध्यमातून आता काम होतं आहे। मला असं वाटतं की काही ठिकाणी जर काही गैरसमज असेल किंवा काही लोकांची जर कुणबी प्रमाणपत्र जर अवैध ठरवली असेल तर ती का अवैध ठरवली याचं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्याची पडताळणी केली जाईल। जर चुकीच्या पद्धतीने केले गेले असेल तर चुकीच्या पद्धतीने केले असेल तर ते निश्चित अवैध ठरतील, पण कुठल्या तरी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जर अवैध ठरते असतील तर निश्चितपणे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सरकारला विनंती करू की त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। दुसरीकडे जे ओबीसी समाजाचे नेते म्हणून पुढे आलेले आहेत लक्ष्मण हाके, त्यांचं असं म्हणणं आहे की हे सरकार लाड पुरवतंय या मनोज जरांगे पाटलांचे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या सगळ्या मागण्या अवैध असतात आणि मग शासन अवैधरित्या हे सगळे GR काढतं आणि मग कोर्टात काही टिकत नाही का? असं आहे की मला माहीत नाही कोण आहे तो, पण त्याचा विषयच नाही आहे, हा मराठा आरक्षणाचा विषय। मी लक्ष्मण हाकेला मागे देखील मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं, एकदा वैयक्तिक माझी त्यांची मंत्रालयाकडे भेट झाली होती तेव्हा देखील मी सांगितलं होतं मी मराठा समाजाचा असलो तरी मी या राज्याचा आमदार आहे। त्यामुळे जर त्यांना माझी कुठली मदत पाहिजे असेल ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत तर मी निश्चितपणे त्यांच्या मागे उभे राहायला तयार आहे। प्रथमतः तर त्यांच्या मागे किती लोक आहेत हा विषय त्यांनी केला पाहिजे। त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्याबद्दल वाईट बोलत असताना मनोज जरांगे पाटलांनी हाक दिली तर 5-50 हजार लोक त्यांच्याबरोबर बसायला तयार असतात, त्यांनी हाक दिल्यानंतर 5 लोक पण मागे दिसत नाहीत। त्यामुळे ते वैयक्तिक टीका करतात, वैयक्तिक गोष्टी बोलतात, ते काय करतात त्याच्याशी मला बोलायचं नाही आहे। पण निश्चितपणे आम्ही जे मराठा आरक्षणाचा जो विषय करतो आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ओबीसींचा अधिकार ओबीसींचा हक्क आम्ही काढून घेणार नाही, कुठल्याही समाजांवरती अन्याय होणार नाही, कुठल्याही एका समाजाचा काढून दुसऱ्या समाजाला दिलं जाणार नाही। प्रत्येक समाजाचा सन्मान आम्ही ठेवू, प्रत्येक समाजाला मान राहील असं करू आणि प्रत्येकाला या राज्यामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा महाराष्ट्राचा नागरिक आणि हा देवाभाऊंचा नागरिक आहे, त्यामुळे त्यांना प्रत्येकाला न्याय द्यायचं काम आम्ही करू। व्हिडिओ जर्नलिस्ट उदयसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।